जर बोलायचेच ना तर बोलायचं नाही, काय करायचं? नाम गाऊ नाम घ्याऊ, नाम बोलायचं असेल ना तर बोलायचं नाही, गायचं. घरामध्ये आपण आपल्या मुलांना हाक मारताना किंवा आपल्या पतीला हाक मारताना, अहो आपण चहा गेलाय का, जरा असा स्वर लावायचा. काय हो दादा करूया का नाही? अजून बसून राहिला काऊन बोलायचं? चला भोजनाची वेळ झाली आहे, ताट वाढलेला आहे. काय तहसीलदार बघा ना, करून बघा तुम्ही. आता मगाशी बाबा कोणतरी वर आलं, चला 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 म्हणजे चला भागवत कथेला सुरुवात झालेली आहे, चला. किती गोड वाटत. कोण आलं होतं मला माहित नाही, पण तिथं आले. हो अतिशय म्हणजे अगदी छान असं चला चला म्हणले, कथा सुरू झालेली आहे, चला. बघा तुम्ही करून बघा. बसमध्ये बसताना, उतरताना, रिक्षावाल्याशी बोलताना, घरादारात, तिकडं व्यापाऱ्यांबरोबर, दुकानात, आपल्या उद्योग व्यवसाय, गाऊन नाम गाऊ, नाम ध्याऊ आणि नाम विठोबासी. एक भगवंताच्या नाम गायनाने
आम्ही असं म्हणतो आम्ही संसारातली माणसं हो, आम्ही कुठं भजन करणार? आम्ही अरे भजन नाहीच करायचंय, जे आपण बोलायचे तेच भजन झालं पाहिजे. टाळ्या वाजवा. बरं उशिरा कळते, तुम्ही माझ्या 2-4 वेळेस सहवासात आला ना, तुम्ही बरोबर जागे राहा. मी काय म्हणालो, भजन वेगळं करायचंच नाही, आपण जे बोलतो ना तेच भजन झालं पाहिजे, तेच भजन झालं पाहिजे. हे मला सांगायचं, वेगळं भजन काय करता? आणि मग एकदा का तुम्ही आपण जे बोलतो ते भजन झालं ना, मग आपल्याला वेगळा जप करावा लागत नाही. राम हमारा जप करे हम बैठे राम, हम बैठे राम. संत कबीर जी का दोहा है, कबीर जी अनुभव है. राम हमारा, हम नहीं प्रभु का. हमारे विठ्ठल परमात्मा का जप करेंगे, प्रभु हमारा जप करेंगे, हम बैठे हम सुनेंगे. म्हणून कालच मी सांगितलं की माऊलींना सुद्धा तोच अनुभव होता. हरिपाठातल्या 26व्या अभंगातलं शेवटचं चरण आहे. हरिपाठातल्या 26व्या अभंगातलं शेवटचं चरण आहे. वेगळं भजन करायची गरज नाही. फक्त जे आपलं बोलणं आहे ना, जे बोलणं आहे ना त्याचा अर्ज रूपानं व्हावं, प्रेमानं व्हावं. मी हाक मारतो ना, मी माझ्या भगवंताला हाक मारतो. मी माझ्या मुलाबाळांना, मी माझ्या पतीला नाही, त्याच्यामध्ये असलेल्या भगवंताला. मी माझ्या पत्नीला नाही, त्या माझ्या पत्नीमध्ये असलेल्या रुक्मिणीला, त्या पत्नीमध्ये असलेल्या सरस्वतीला, त्या पत्नीमध्ये असलेल्या महालक्ष्मीला मी हाक मारत आहे. मी तिच्याशी बोलत आहे. या भावात आपण जर पुरुष मंडळी आपल्या पत्नी बरोबर बोलू लागलो, भांडण तर सोडा सो, पण मी सांगितलं भजन होईल. आपलं बोलणं हे भजन होईल. बोलणं भजन झालं ना की शेवटचा क्षण जो आहे, याचसाठी केला होता शेवटचा दिस नाही, शेवटचा क्षण सुद्धा तुमचा गोड झाल्याशिवाय वेगळं आहे. बघा, अरे म्हणे आता तरी नाव घे देवाचं. एक बाबा असे झोपले होते, ज्यांची मी कथा उपाख्यान तुमच्या समोर मी सांगणार आहे. त्याचं नाव अजय वेळे. त्याला शेवटी असं अट्टहास करून देवाचं नाव नाही घ्यावं लागलं. आजोबा होते, आयुष्यभर त्यांनी काबड कष्ट केलं, नांगर चालवला, शेती केली, घरदार सांभाळलं, मुलांची मुलींची लग्न केली. प्रथम बहिणींची भावांची लग्न केली, नंतर मुलांची मुलींची लग्न केली, नवे नातवंडांची नातींची लग्न बाबांनीच केली. मोठं आयुष्य लाभलं होतं बाबांना. पूर्व म्हणतात ना, मना सज्जना पूर्व संचित केले, सारखे भोगने प्राप्त झाले. माणसाचं आयुष्य अवघच नाही कोणाला मिळत. वृक्ष जाणी जे फळे, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आपण जे आता इथं बसलोत ना, आपण उगाच नाही बसलो. काय नाही म्हटलं तर आलोच आहे. श्री आणि सौ तांबोळी उभय त्यांनी आम्हाला आणलंच आहे.
आता आपला बसायला तर पाहिजे, नाश्ता झाला, आता जेवणाची वेळ होईपर्यंत कुठं टाइम काढायचा, चला म्हणजे कथेला बसू. नाही, काहीतरी पूर्वजन्मीचा आपलं सुकृत आहे, हा भोग आहे. आपण जो इथं कथेला बसलो ना, हा भोग आहे. आता हा भोग इष्ट आहे का अनिष्ट आहे, चांगला आहे का वाईट आहे, सुखकारक आहे का दुःखकारक आहे, याचं अवलोकन, परीक्षण, निरीक्षण आपण करायचं. आता इथं आपण कथेला बसलो, छानपैकी चहा वगैरे सकाळी सकाळी मिळाला, गरम पाण्याने, चांगल्या कडक गरम पाण्याने आंघोळ झाली, काही नाही, लगेच चहा तयार. चहा झाला की लगेच कोणीतरी आवाज दिला, झाला झाला हो झाला, काय झाला, नाश्ता झाला. आपल्याला काय कांदा चिरावा लागला नाही, पोहे भिजत घालावे लागले नाहीत, काय आपण लगेच ब्रेकफास्ट वगैरे केला आणि कोणीतरी आवाज दिली, चला म्हणले भागवत कथेला, आणि इथे आपण बसलो. किती आनंददायी जीवन आहे. याच्यामध्ये जे सुख आहे, या सुखाचं आपण काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. मग हे सुख कशामुळे आहे, हे सुख म्हणजे भोग आहे. हा जो भोग आहे तो आनंदमय आहे, आनंदयुक्त आहे, सुखयुक्त आहे, सुखाचा भोग आहे. बाय बापू. आणि म्हणून अशा या सुखमय आनंदमय भोगामध्ये आपण डुंबत असताना हाच भोग दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला भोगायचा आहे. आता हे जी करी, आता भगवंता, आता जे आम्ही वृंदावनामध्ये जो आनंद आम्ही भोगतो आहोत ना, आता हे जी करी माझ्या आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आता माझ्याकडून हेच करून घे. घरी गेल्यानंतर आपल्याला असं आठवलं नाही, आपल्याला असं बरं का जाणवलं नाही पाहिजे, हो की अजून आमच्या सगळ्या घरातल्या लोकांना आंघोळ करायची, अजून सगळ्यांना चहा बनवून द्यायचा आहे, काय करावं, नाश्ता सुद्धा आता वेळ तर एवढी झाली की कधी माझा नाश्ता होणार, बरं का. म्हणजे डोक्यावर डोंगर घेतल्यासारखी घरातली माणसं कामं करतात. काय काय लोक बघतो, त्यांना जे काम करतात ना, असं त्यांना वाटतं की आता आमच्या डोक्यावर, काही काही लोक माझ्या कथेला, कीर्तनाला, प्रवचनाला बसतात ना, समोर असे बसलेले असतात. मी विचार करतो की यानं जणू सगळ्या जगाचा भार आपल्या डोक्यावर घेतलेला आहे. असा भार घेऊन चिंता दूर अवस्थेत त्याचा असं चेहरा बघितल्यानं असं वाटतं, बाबा 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 एवढी मोठी याला चिंता आहे. आपलं जीवन असं हलकं असलं पाहिजे, हलकं असलं पाहिजे. तसं आयुष्यभर कष्ट केले आणि जमिनीला लागले ते आजोबा, लेकींना बोलवून घ्या, नातींना बोलवून घ्या, लेकांना बोलवून घ्या, सगळ्यांना बोलवून घेतलं. आता म्हटले बाबांचं काय आहे, शेवटचा काळ आहे. त्यातल्या त्यात वडिलांवर मुलींचं फार प्रेम असतं, लेकींचं फार प्रेम असतं. बाबा पायी उशाची एक दोन तीन लेकी बसल्या, बरं का, पायथ्याशी 2-3 लेकी बसल्या, कोणी पाय धरले, कोणी हात धरले. बाबांच्या वडिलांच्या तोंडावरून बोलले, तोंडावरचे हात हलवत होते. याच माझ्या बाबानं कर्ज काढून आम्हाला शिकवलं, कर्ज काढून आमची लग्न केली, आम्हाला हवा नव्हती या माझ्या. आता यांच्या नंतर बाबा आता तुम्ही काही करायचं नाही. पूर्वी असं असायचं, पूर्वीची घरं अजून सुद्धा खेडेपाड्यात आहेत तशी घरं, चौपाई असायच्या, आणि त्यातल्या शेवटच्या पुढच्या त्या पडवीला अशी गुरं बांधलेली असायची, गाई म्हैशी वगैरे वगैरे, आणि त्याच्या इकडं अलीकडंच ओसरी असायची. त्या ओसरीवर अशी आजारी माणसं, वयस्कर माणसं अशी झोपवलेली असायची. तिकडच किरसुनी पडलेली, तिकडच टोपलं पडलेलं, तिकडच अजून काय काय पडलेलं, इकडं तिकडं असं छान वाटायचं जुनं घरी पाहताना सगळं. आणि तिकडं गाई बांधलेली, त्या गायीच्या बाजूला कोपऱ्यावर तिकडं वर तिच्या तोंडाजवळ वासरू बांधलेलं. आणि हे सगळ्या लेखांचं लेकींचं म्हणणं की बाबांनी आता तरी काय म्हणावं, आता तरी काहीतरी देवाचं नाव घ्यावं, आयुष्यभर आमच्यासाठी काबाड कष्ट केलं. बाबा पायाजवळ बसलेली लेक म्हणते, बाबा देवाचं नाव घ्या ना. उशाजवळ बसलेली, उषा अशी बसलेली अशी लेक आपल्या वडिलांच्या डोक्यावर हात होते, बाबा म्हणा म्हणा, हरी हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. बाबा कशाचं विठ्ठल विठ्ठल, आयुष्यभर जे बाबांनी केलं तेच बाबाच्या ध्यानात. बाबा इकडं मान टाकतंय, एकदा इकडं मान टाकतंय, एकदा इकडं बघतंय, एकदा तिकडं बघतंय. म्हणा म्हणा म्हणता 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 बाबाच्या तोंडात एकदम अचानक आवाज आला, वासू वासू वासू. पायथ्याशी उशाशी बसलेल्या
पायथ्याशी बसलेले निखिल वाटलं वासुदेव म्हणतोय बाबा, वासुदेव म्हणतोय, म्हणा म्हणा बाबा म्हणा. ते डोळं फिरवायला लागलं बाबा त्या बसलेल्या पायथ्याच्या लेकीकडं आणि म्हणायला लागलं वासून, इकडं बघून म्हणतोय केसू, वासून केसू. काय कळलं तेवढ्यात तो थोरला मुलगा होता, त्याला बाबाचं सगळं माहिती होतं. अरे म्हटल्या त्या बहिणीला म्हटलं अगं कसलं ते वासुदेव म्हणतंय ते बघ, तिकडं वासून किरसून खातंय म्हणतंय, तिकडं लक्ष आहे. गोपाल कृष्ण भगवान श्री कृष्ण गोविंद शास्त्रज्ञ होता. शील सदाचार आणि सद्गुणांचा तो आपल्या ठिकाणी आदर होता. ब्रह्मचारी होता, विनयशील, जितेंद्रिय होता, सत्यनिष्ठ, मंत्रवेत्ता आणि पवित्र होता. हा गुरु अग्नी अतिथी आणि वृद्ध पुरुषांची सेवा करणारा होता. अहंकाराचा वासही त्याच्या ठिकाणी नव्हता. प्राण्यांचे हित इच्छिणारा साधू मितभाषी आणि निर्मत्सरी होता. या अशा वेळेस जीवनामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये कौमारी अवस्थेमध्ये असे सगळे गुण होते. एकही गुण चांगला गुण असा त्याच्याकडे नाही असं नाही, सगळे चांगले गुण त्याच्याकडे होते. शील होता, सदाचार होता, सद्गुणांचा तो आदर होता. एवढे सद्गुण होते त्याच्याजवळ, त्याच्या ठिकाणी
आपण काही कधी कधी विचार करतो की आपल्या पाहण्यातला एखादा मुलगा असतो, अतिशय सुशिक्षित असतो, सदाचारी असतो, सुशील असतो, विनयशील असतो, सत्यनिष्ठ असतो, त्याचं बोलणं सगळं पावित्र्यानं भरलेलं असतं, परंतु अचानक मात्र त्याच मुलाच्या बाबतीत आपल्या कानावर काहीतरी वाईट पडतं. तसंच एके दिवशी हा ब्राह्मण आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार वनात गेला. कोण? अजामिळ. काय वडिलांनी आज्ञा केली होती त्याला? जा म्हणाले, वनामध्ये जाऊन तिथून फळे फुले समिधा आणि दर्भ घेऊन घरी या. पहिल्यांदाच वडिलांनी आज्ञा केली. आता माझा मुलगा मोठा झालेला आहे, कळता झालेला आहे, कळता किंवा कळती, अशाच मुलांना आपण काहीतरी जबाबदारीचं काम देतो. आपण सुद्धा काही माता बसलेल्या असते, आपल्या मुलीला म्हणतात, बाई आता तू कळती झाली, संध्याकाळी 5-5:30 पर्यंत सूर्य मावळणीच्या अगोदर तू घरी ये, तू आता कळती झालीस. मला कळत नाहीये, कळती झाल्यानंतर सूर्य मावळणीच्या आधी कशी काही? ती जोपर्यंत कळती नव्हती तोपर्यंत ती रात्री 8 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत इकडे तिकडे फिरत होती. कळती झाली. आम्ही 3 भाऊ होतो, मी माझं सांगतो. आम्हाला बहीण नाही, आम्ही मुली नव्हतो, मुलं होतो. तरी सुद्धा आमची आई आमच्यावर लक्ष ठेवून असायची. चला रे, अंधार पडला, चला घरात बघू, अशी माझी आई म्हणायची. मला काय कळायचं. उलट सायंकाळी संध्याकाळी झाली की मुलं, ही सगळी गावातली मुलं सगळे रस्त्यावर यायची. रात्रीच्या त्या लपाछपीचे खेळ रात्रीच असते. मग कुणीतरी भाताच्या त्या उरवेच्या बाजूला, किंवा जर भात जोडून झाला असेल तर त्या भेळ्याच्या आडणं किंवा त्या पेंड्यांच्या मध्ये जाऊन किंवा त्या कुतीमध्ये जाऊन लपायचं. मग त्यांनी शोधाशोध करायची. असं माझ्यापर्यंत होतं. आता तर सोडा, आता भूत पण राहिले नाही, पेंडा पण राहिला नाही, आणि त्या लपणारी मुलं पण राहिली. तुम्हाला कल्पना नाही, एक जण तर असा लपला त्या गुतीमध्ये, लपला ना तिथंच झोपला. रातभर लोक शोधतायत. आणि जेव्हा सकाळी वेळ बांधायला लोक आली, आळा वळायला लागली, तेव्हा म्हणले, बघा इथं झोपलाय हा. अशा लपलपी होत्या. लक्षात येते तुमच्या? चला म्हणले आतमध्ये, आम्हाला आई आमच्या तुम्ही आता कळते झाला. आता काय झालं, आता मुली कळते झाल्या. रात्री 11-12 वाजता घरी येतो. काय नाही म्हणले, मला काळजी, माझ्या मुलीची मला काळजी नाही का, तिच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलवर सांगते कुठे आहे. वृंदावनात असेल तर सांगते मथुरेत आहे, आल्या एके स्टेशनला, मथुरा स्टेशनला आहे, असते वृंदावनात. तसं कळत्या या आजा मिळाला, वनामध्ये पाठवलं. जा म्हणाले वडील, म्हणाले यानं सगळे तिथून फुलं तोडली, समिधा दर्भ आणि सगळे पिशव्या भरून परत येते वेळी त्याला एक कामातुर शूद्र मद्यपान करून पुन्हा एका वेश्येबरोबर विहार करताना दिसला. आयुष्यात कधी असं पाहिलं नव्हतं. एखादी गोष्ट जेव्हा, आता तुम्ही सुद्धा, आपण सगळी मंडळी लहानाचे मोठे झाले, एखादी गोष्ट असते की आपल्या कधीच दृष्टीस पडलेली नसते, आणि जेव्हा प्रथमच दृष्टीस पडते तेव्हा आपण फिरून फिरून बघतो, हे काय बरं नवीनच आहे असं. वेश्या सुद्धा मद्यपान करून धुंद झालेली होती. नशेमुळे तिचे डोळे फिरफिरत होते. तिची अवस्था अर्धनग्न होती. ती निर्लज्ज आणि आचार भ्रष्ट शूद्र त्या वेश्येबरोबर कधी गात, कधी हसत, तर कधी वेगवेगळ्या क्रीडा करीत दोघ जणही त्या क्रीडेमध्ये रममान झाले होते. आणि अशा अवस्थेमध्ये या दोघांना पाहून अजामिळ, तुम्हाला एक सांगू का, संगतीचा प्रताप. तुम्ही ज्या संगतीत जाल, तुम्ही म्हणजे काय, आपलं पहिलं मन जातं, ते मन आपलं पहिलं जातं त्या संगतीमध्ये. ध्यायतो विषयान कुसंगस्तेषु पजायते, संगात सजायते काम कामाद क्रोधो विजायते, क्रोधाद भवति समोह समूहा स्मृति विभ्रम, स्मृति भ्रंशात बुद्धिनाश बुद्धि
विनाशात प्रणश्यति. भगवद्गीतेतला दुसऱ्या अध्यायातला श्लोक आहे. ध्यायतो विषयान संगस्तेषु उपजायते. ध्यायतो म्हटलेलं आहे म्हणजे ध्यान. लक्षात ठेवा, एकदा का ध्यान आपलं बिघडलं ना, बिघडलेलं ध्यान घडवणं फार अवघड आहे. मग त्याचा ध्यास लागतो. ध्यायतो, एखाद्या विषयाचं ध्यान जर आपल्या मनाला जर बरं का लागायची सुरुवात झाली, मग त्याचा ध्यास लागतो. यानं ही गोष्ट बघितली, बाबांना म्हटलं बाबा मी आज पण फुलं आणायला जातो वनामध्ये. बघितलं होतं ना बाबा, बाबांना बरं वाटलं. आज तर न सुद्धा हा चाललाय अशा वेळ. दुसऱ्या दिवशी तो परत थैल्या घेऊन गेला. आता त्याचं लक्ष फुलं तोडणार, फळं तोडणार नव्हतं. आपण फळं घेऊन गेला पाहिजे. गडबडीत त्यानं काय फुलं तोडली, पिशवी भरली, आणि जिथं तो काल ज्यानं ते काहीतरी बघितलं होतं त्याला काहीच माहित नव्हतं हे काय असतं ते, पण काहीतरी वेगळं मात्र म्हणजे डोळ्याला बरं का नेत्रसुख त्याला म्हणतात. ते मात्र त्याच्या मनाला भावत होतं. तो गडबडीत ती फुलं आणून एका झाडाच्या मोठ्या बुंद्याच्या आड उभा राहून ते परत कालचं जे काय जे सुरू होतं तिथं सुरू होतं. पुन्हा तो बघू लागला. मंडळी, त्या अवस्थेत त्याचं मन एकदम मोहित होऊ लागलं. त्याच्यामधला काम जागृत झाला. क्रोधादभवती समूह, संगस्तेषु उपजायते, संगात सजायते काम. काम निर्माण झाला. आणि एकदा का काम माणसाच्या मनामध्ये निर्माण झाला ना, आणि तो काम जर बळवला ना, तर सारासार विचार करण्याची, सारासार विवेक बुद्धी असते ना, त्याची नष्ट पावते. तो खून सुद्धा करायला मागं पुढं बघत नाही. लक्षात येते का तुमच्या? पिकलिया शेंदे कडुपण गेले सर्व आनंदाची सृष्टी झाली. मला काय सांगायचं होतं? काम क्रोध लोभ हिमालय ठाईची अवघी आनंदाची सृष्टी. पिकलिया शेंदे. कधी शेंद नावाचे फळ आहे, तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही. एवढा कडू असतं, एवढा कडू असतं, एवढं कडू असतं ना, पण ते जर पिकलं ना तर एवढं गोड होतं, एवढं गोड होतं, एवढं गोड होतं. काम क्रोध लोभ हिमालय ठाईची सर्व आनंदाची सृष्टी. आता काम क्रोध लोभ हिमालय ठाईची काय तुम्हाला कथाकार किंवा कीर्तनकार असं सांगतात, म्हणून लोकांमध्ये बाबा बदलाव होत नाही. मला असं वाटतं तुम्ही आता या परमार्थिक क्षेत्राजवळ 50 वर्ष तरी असाल. माझ्या दृष्टीने 50 वर्ष तुम्ही हा परमार्थ करता आहात. आपल्या सर्वांच्याच पाण्यात आहे की कीर्तन आपण ऐकतो, 30-30 दिवस कीर्तन असतात. कथा कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, आता टीव्हीवर तर रोज असतात. पण आपल्यामध्ये बदल होतो का हो? बदल होताना दिसत नाही. काम क्रोध लोभ मोह मद याचं कारण काय? त्या संबंधीचं जे मार्गदर्शन व्हायला पाहिजे ना,